माय चॅनल. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना. आणि विहानने आज सकाळ सकाळी ब्लॉगिंग स्टार्ट केलेला आहे बघा. हाय कर बिलू. हाय. हा त्या हा बा हा बाय बाय. आज नॉर्मली त्याला थोडंसं बरं वाटतंय. त्याला बरं वाटलं की मलाही खूप छान वाटतंय. मग त्याला छान बघून मी म्हटलं चला आज थोडंसं ना काही शूट करते म्हणून. कारण कित्येक दिवस झाले लॉंग व्हिडिओ गेलेलाच नाही आहे. आणि बऱ्याच वेळेला असं झालं नाही काय मी शूट करायसाठी घेतलेलं थोडं केलं, पण नंतर मग माझी काही इच्छाच होत नव्हती. कारण विहानची तब्येत ठीक नसल्यामुळे मग त्या गोष्टी मला एवढं शूट करूच वाटत नव्हतं पुढच्या काही. आणि विहान ना खूप म्हणजे खूप हट्टी झाला. आता माझ्याकडून ट्रायपॉड घेतला तर स्वतः मी जसं करते ना तसं करायला बघतोय. त्यामुळे मी सध्या तरी त्याच्या समोर म्हणजे मोबाईल वगैरे पण खूप कमी यूज करते. त्याला समोर नाहीच. जेव्हा झोपेल तेव्हा मग माझं काय झालं बाळा, काय झालं? खूप म्हणजे खूप हट्टी तरी खूप झालेला आहे तो. देते असं हे बघा, असं इतकं हट्टीपणा करतोय ना की प्रत्येक वस्तू त्याला हवी असते. आणि जोपर्यंत देत नाही ना असं खोटं आणि खूप जोरात रडतो. आणि दिलं की छान मग एक स्माइल करतो. मग असं ते वाटतं जाऊ दे म्हणून परत मी देते. लागेल ना रे विहान. आणि कित्येक दिवस झाले म्हणजे कामं पण रेग्युलरची आहेत तीच करत होती. असं एक्स्ट्रा काही करायलाच होत नव्हतं. तर आता सकाळपासून ना देव मी बोलू नये म्हणून मुद्दाम तसं करतोय विहान. हा घे. आणि मग थोडंसं देव वगैरे छान धुवून वगैरे ठेवलेले आहेत. आता देवपूजा वगैरे करायची आहे. बाकीच्या गोष्टीही आज थोडंसं छान आवडल्या. काय झालं बाळा, काय झालं? असं नाही करायचं. गुड बॉय आहेस की नाही तू? ते काय करू? ठेवू का? काय करू बाळा? ठेवू का? ठेवते मग ठेवते मी. हा ठेवू? लावून देऊ का त्याला? देऊ लावून. त्यानंतर बघा आज थोडंसं मी कामामध्ये चेंज केलं होतं. सगळ्यात तर अगोदर आज किचनची कामं आवरून घेतली. त्यानंतर मग झाडू फरशी झाली होती तर मग इतर आंघोळी वगैरे काढून घेतली. आणि सकाळी आंघोळी केल्यानंतर ना मी सगळं देवघर आज थोडंसं डीपमध्ये क्लीन केलं होतं. कारण आठवडाभर म्हणजे विहानच्या याच्यामध्ये त्याला रडवून काय करायला जात नव्हते. त्यामुळे पूर्ण देवघर डीपमध्ये क्लीन नव्हतं केलं. सो आंघोळी वगैरे झाल्यावर देवघर छान डीपमध्ये क्लीन करून देव वगैरे छान सगळं घासून ठेवलं होतं. तर मग सगळी कामं आवरल्यानंतर म्हटलं आज थोडं देवपूजा निवांत करू. रोज घाईमध्येच होत होतं म्हणून मग आज सगळी कामं आवरून छान म्हणजे मनसोक्त देवपूजा करून घेतली. आणि सगळ्या ह्या गोष्टींना मन खूप प्रसन्न होतं. कितीही आपल्या मनामध्ये टेन्शन असू दे काही असू दे हे सगळं केलं ना आणि सकाळचं वातावरण घरामधलं इतकं फ्रेश आणि छान होतं ना की मग दिवसही खूप छान जातो या सगळ्या गोष्टी अशा जर घडत जातील तर. आणि त्यानंतर मग इथं माझी देवपूजाही छान झाली होती. साईडला विहानही खेळत होता. त्याचबरोबर त्याला सकाळी छान असं पोहेचा नाश्ताही दिला होता. आता रोज काय सकाळी द्यायचं होतं मग थोडंसं त्याच्यासाठी ना रोज असं नाश्ता वगैरे बनवून द्यायला लागलेले आहे. कधी पोहे कधी उपमा. कारण मग भाकरी वगैरे कधी खातो कधी नाही खात. त्यामुळे थोडंसं नाश्ता वगैरे त्याला बनवून दिला. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मी कशा निवांत आवरून घेतल्या. आणि मग छान वाटतंय असं सकाळी सगळं रुटीन ना वेगळं थोडंसं बरं वाटलं. त्यानंतर मग मी ते विहानसाठी भात लावायला घेतली. आता जसा तो खेळतोय म्हटलं थोड्या वेळाने त्याला भूक लागेल. सकाळी त्यांना नाश्ता केलाच होता पण आता तो त्यानंतर मी त्याला असं कोणतंही फ्रूट वगैरे दिलेलं नव्हतं. डायरेक्ट मी आता त्याला थोडंसं भातच देणार होती. आणि खिचडी भात पण नाही नॉर्मल साधा भात करते मी. कारण त्याला डॉक्टरने थोडंसं तेलकट तुपकट असं काहीच द्यायला नको म्हटले. तर चला जोपर्यंत त्याला बरं वाटत नाही म्हटलं तोपर्यंत काही साधं सिम्पलच फूड देऊया म्हणून मी तो कुकर पण लावून घेतला. हा टायमिंग झाला ना तर वाजले 4 की पावसाचं वातावरण चालू झालेलं आहे. घडघडतंय बाहेर थोडंसं. आणि काल नाही परवा थोडा पडला होता इथं पाऊस. काल तर नाही पण आता पूर्ण आभाळ धरलेला आहे. विहान खूप वेळापासून झोपलेला आहे. त्याला दूध भात भरवलं होतं दुपारी आणि त्याच्यावर तो झोपला. त्यामध्ये माझी बरीचशी कामं मी आटपून घेतलेली आहेत. आणि त्याला मी औषध घातलं होतं तर मी बी त्या औषधच्या असरने तो जवळजवळ 2-3 तास झाले झोपलेला आहे. आता तो उठल्यावर त्याला काहीतरी खायला द्यायचं आहे. तसं तर डॉक्टरनी त्याला बनाना वगैरे नकोच बोललेले आहेत. आणि गोडही नको शिराई म्हणजे असं काही नको म्हटलेलं आहे. जोपर्यंत त्याचं थोडंसं शीचं वगैरे कमी होत नाही तोपर्यंत.
म्हटलं चला आता काल येतानाच मी लोकवन गहू आणले होते आणि 2 किलोच आणले. मोस्ट ऑफ आम्ही चपात्या तर खातच नाही आणि मग ते येताना दळून आणले होते जेणेकरून मी आणलं थोडंसं या टायमिंगला पराठा वगैरे देता येतो करून म्हणून. मग तेच म्हटलं आता बटाट्याचं छान त्याच्यासाठी पराठा बनवते. आता तो उठल्या काय पटकन खाणार नाही आणि आता तसंही संध्याकाळ होत आले म्हणून एक साथच कुकरमध्ये हे दोन्ही शिजवून घेते डबल करण्यापेक्षा आणि गॅसची थोडीशी बचत होते म्हणून म्हटलं सगळं तर हे पटकन लावून घेते. बराच वेळ झाला झोपलेला आहे तो, आता उठेलच. एवढा वेळ तरी तो झोपायला कधीच बघत नव्हता पण औषधच आहे ना. पावसाचं काही कधी पण येतं काय येतं, खूप धावपळ करावी लागते. वरती कपडे घालायला लागतात ना तर खूप वेळेला असं नाही काय ते कपडे घालायचे आणायचे, पावसाकडे सतत लक्ष द्यायचं. त्यामुळे एकतर झोपायचं तर म्हणजे मी तर मोस्ट ऑफ कधी दुपारी झोपायलाच बघत नाही. कधी जर मला वाटलं खूप असं नाही का थोडंसं लो फील वगैरे होत असेल, काही कामामध्ये वगैरे लक्ष नसेल तर मग मी थोडंसं झोपायसाठी बघते, नाही तर असं मोस्ट ऑफ मी झोपायला बघत नाही. तर हे ना उठल्या द्यायला ना इथे थोडीशी मी त्याच्यासाठी ना मखाना भाजून घेते. आता या मखाने भाजायला जवळजवळ 5-6 मिनिटं लागतातच. तोपर्यंत हे मिरच्यांचे डेट राहिले होते काढायचे, सो तेच करून घेते मी तोपर्यंत, म्हणजे दोन्ही कामं होऊन जातात. आता जवळजवळ त्याला 5-6 मिनिटं लागतातच, तेवढ्यात हे काम होऊन जातं माझं. काल ऍक्च्युली धुवून ठेवल्या होत्या कारण मला सवय आहे, कारण काही गोष्टी आणायला पटकन मी धुवून ठेवते. तर धुवून ठेवल्या होत्या त्या आता फक्त डब्यामध्ये ठेवते, म्हणजे जेव्हा कधी यूज करू तेव्हा मग ते परत धुवायला लागत नाही. मग मी मिरच्या वगैरे काय असेल ना ते धुवून ठेवते, धुवून थोडंसं असं पसरून ठेवते. मग अशी मग मी परत ह्याच्यामध्ये घालून ठेवल्या होत्या. काय झालं? का रडतंय माझं बाळ? का रडतंय? नाही. चला उठा. झाली का झोप? झाली झोप ना? चला उठा बरं. हा थांब मी फॅन बंद करते. हा फॅन बंद करू का? हा फॅन बंद करते. हा फॅन बंद करते. 1 मिनिट हा पिलू, फॅन बंद करते. लाईट लावू का? काय म्हणते माझं पिलू? झाली का झोप बा? झाली का झोप? काय रे विहान? चला हा चला हात पकडा. कुठं जायचं? चला सुसू आले ना? चला. सो विहान उठलेला आहे आणि बाहेर बारीक बारीक पावसाचेही आगमन झालेले आहे. आणि विहान उठला नाही की अगोदर त्याला मा लागतो, हो ना? कुकर गरम आहे हा पिलू. उठला की त्याला काही नको, अगोदर मा हवा मग बाकीचं सगळं काही. हा कुकर गरम आहे आणि हे मी तुझ्यासाठी खाऊ बनवून ठेवलंय. मग माहित होतं तू उठला की खाऊ मागणार माझ्याकडे म्हणून. छान आहे का? उठला की काही ना काहीतरी द्यावं लागतं तर मग शांत बसतो, नाहीतर मग परत त्याच्या सोबत चालू होतात. म्हणून मग मी अगोदर सगळं तयारीनिशी ठेवते. आज विहान ठणठणीत वाटतोय ना, छान 2-3 तास घेऊन झोपलायस. किती तास झोपलास? खूप वेळ झोपलास ना. हे बाहेर पाऊस येतोय. हा पाऊस येतोय ना बाहेर. हा तिथनं आणि परवाचा जेव्हा थोडा पाऊस पडला होता ना तेव्हा सेम असंच झालं होतं. तो झोपून उठला आणि मग पाऊस येत होता. मग खिडकीमधून बघतोय आणि त्याला ते काही समजत नव्हतं की हे काय होतंय म्हणून खूप वेळ असा बाहेर लक्ष देऊन बघत होता. मग मी नाही काय त्याला थोडंसं वरती टेरेसवर घेऊन गेली आणि उभे केलं होतं. वाटत होतं त्याला परवाचा पाऊस बघून, कारण त्याला समजणारा मे बी हा पहिलाच पाऊस आहे. लास्ट इयरला तर खूप लहान होता. थोडा वेळ कुकर थंड होईपर्यंत विहानचा मूड मस्त फ्रेश करून घेते. थोडा वेळ त्याच्यासोबत टाइम स्पेंड केला ना की मग मस्त त्याचा मूड छान होतो, हो ना? चला विहान खात बसलेलं आहे तोपर्यंत म्हटलं थोडीशी
पराठ्याची वगैरे तयारी करून घेतली, त्याच्या आतलं स्टफिंग वगैरे सगळं बनवून घेतलं मी. आणि हे करताना ना विहान मधीच असं चालूच होतं, खाऊ संपलं की परत तो आतमध्ये आला होता आणि त्याचं मध्ये चालू होतं. मग मी त्याला नाही का थोडंसं हे करत मी बाकी सगळी कामं करत होते. आणि बऱ्याच जणांना वाटतं ना की काय काम असतं दिवसभर, घरी फक्त बाळालाच तर घ्यायचं असतं, सिटीमध्ये राहतात ह्यांची काय बाबा मजा असते ह्या त्या गोष्टी. बऱ्याच सगळ्यांना असं वाटतं की त्यांना असं वाटतं की चला बाबा हे सिटीमध्ये राहतात म्हणजे ह्यांची खूप सगळी अशी मजा असते. पण खरं सांगू ज्याचं त्यालाच माहीत असतं की किती मजा असते आणि किती काय असतं ते. बोलणाऱ्यांना काय फक्त ते बोलून जातात, पण दुसऱ्यांच्या मनांना खूप सगळ्या अशा गोष्टी लागतात. असो तर एवढं आपण म्हणतो ना तेवढं सोप्या नसतात गोष्टी. एखाद्या वेळेला गावाकडेही खूप छान वाटतं, बरं वाटतं. आता मी कसं व्हिडिओ वगैरे बनवते त्यामुळे लोकांना असं दिसून येतं की काय बाबा चला ह्यांनी बनवतात खातात एवढंच काम असतं यांना, दुसरं काम काय असतं. पण ते लोक काय कशासाठी करतात बिलकुल त्यांना काही समजत नसतं, त्यांना फक्त बोलायचं असतं. असं मी अशा लोकांकडे टोटली इग्नोरच करते. तर विहानला ना मी इथं सांगितलं होतं की बा तू खा, मी तोपर्यंत किचन वगैरे आवरते म्हणून. सो तो त्याचं इथं स्वतः खात होता आणि छान वाटतं असं तो त्याचं खायला लागला की. त्याच्यावर बसता येईल का? अरे बसतो का? अरे वा 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 वा, काय चालू आहे तुमचं? घोडा का? चला घोडा चालू आहे यांचं. हा घोडा. विहानला ना टीव्ही ना मोबाईल हे काय करतात छानच हे बघा असं पेनं वगैरे देतात त्याला पसरवायसाठी आणि काहीही देतात त्याला खेळायला आणि आणि मग त्याला भरवून घेतात. आणि तर विहानला बघा सगळे कपडे किती विस्कटून टाकलेले आहेत. Sit down. Viewer, sit down. Yeah, na. बस गाडी बस. पडशीला आता गाडीवरून पडलायस तसं. जेवण वगैरे आवरलं होतं आमचं आणि हे ना कंटिन्यू रोज चालू असतं विहानचं अशी मस्ती करायची. म्हणजे त्याला लवकर झोपायचंच नसतं, किती लाईट बंद केले काही केले ना तरी त्याला झोपायचं नसतं. मग त्यानंतर इथं दोघांचा असा डान्स चालू होता आणि त्याला डान्स खूप आवडतो करायला. आणि झोपताना पण त्याचे खूप नखरे असतात. तो मामा मागतो आणि मग मी घेऊन आले की माझ्याकडून प्यायचं नसतं यांच्याकडे, हे घेऊन आले की माझ्याकडून, असं सतत चालूच असतं त्याचं. त्यानंतर विहान झोपला होता. तर मी सगळं जेवण वगैरे आवरल्यानंतर ना हे बदाम शेक केला होता, कारण कालचं पण दूध तसंच होतं आणि आजचं पण तसंच होतं. म्हटलं कालच्या दुधाचं करते, ह्यांना असंच दूध प्या म्हटलं की हे नको म्हणतात, त्यामुळे बदाम शेक केला की बरोबर पितात म्हटलं. सो दूध थोडंसं गरम केलं होतं, त्यामध्ये थोडीशी कस्टर्ड पावडर घातली होती, त्यानंतर थोडीशी साखर, थोडीशी वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स भिजवलेले बदाम वगैरे कट करून घातले होते आणि छान गरम करून थोडा वेळ फ्रीजरमध्ये थंड झाल्यावर फ्रीजरमध्ये ठेवून दिलं होतं आणि ह्यांना टेस्ट करायला दिलं होतं. खूप छान झालं होतं. सो चला तर आता हा ब्लॉग मी इथंच एंड करते. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.